जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर आपलं ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. नवरात्रीच्या संबंधी जो मी पहिला व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओला तुमच्या सर्वांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आणि त्या व्हिडिओच्या खाली अनेक कमेंट होत्या. काही जणांनी मला पर्सनल मेसेज करूनही कमेंट केल्या. तर या कमेंटमध्ये काही प्रश्न होते. या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणजे नवरात्रीची घटस्थापना असेल, उपवास असेल, होम हवन असेल, ग्रंथपारायण असेल, यांच्याबद्दल काही जे प्रश्न मला विचारण्यात आले त्यांची सविस्तर उत्तर आपण क्रमवार पद्धतीने बघणार आहोत. परंतु ज्यांनी हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असतील त्यांनी याच्या आधीचा व्हिडिओ कृपया पाहावा, ज्यामध्ये जवळपास 50 मिनिटांचा तो व्हिडिओ आहे. आणि एवढ्या 50 मिनिटांच्या प्रदीर्घ व्हिडिओमध्ये अतिशय तपशीलवार पद्धतीने आपण नवरात्रीचं कथा महात्म्य, त्याचं वर्णन, इतर काही कर्मकांडांचे विषय सर्वांची विस्तृत माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये फक्त आपण प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. एक प्रश्न विचारण्यात मला आलेला आहे तो असा की गुरुजी, आमच्या घरी नवरात्रीच्या ज्या घटस्थापनेविषयीची प्रथा अशी आहे की मातीवरती कलश स्थापन न करता तो धान्याच्या राशीवरती केला जातो. हा प्रश्न मला चंद्रपूर जिल्ह्यामधून विचारण्यात आलेला आहे. तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो की माती मुळामध्ये रेणुकामय असते. रेणुका म्हणजे काय तर वाळूचा, रेतीचा सूक्ष्मातील सूक्ष्म कण म्हणजेच काय तर सुपीक मातीला रेणुका म्हटलं जातं. आणि ही रेणुकाच मुळामध्ये पृथ्वी स्वरूप आहे. रेणुकेलाच त्या ठिकाणी इला म्हटलं जातं. आता इला म्हणजे काय तर पृथ्वी, आणि इला आणि इला आम्मा म्हणजे पृथ्वी आम्मा म्हणून यल्लम्मा शब्द तयार झाला. थोडक्यामध्ये सांगायचं काय तर जगदंबा आदिशक्ती हेच रेणुका स्वरूप आहे आणि ही रेणुका मातीमय स्वरूप आहे. त्याच्यामुळे मातीवरतीच घटस्थापना झालेली शुभ असते. त्याशिवाय जे आपण धान्य पेरतो त्या ठिकाणी हे धान्य मातीमध्येच उगवतं. त्यामुळे त्या ठिकाणी आपण घट कलश हा मातीवरतीच बसवला पाहिजे. जर तुमच्या कुटुंबामध्ये तशी पद्धत या आधी नव्हती तर ज्या दिवशी तुम्हाला खरी पद्धत माहिती झाली तुम्ही त्याच वर्षीपासून ही पद्धत बदलली पाहिजे. म्हणजेच गव्हाच्या किंवा तांदळाच्या राशीवरती घटस्थापना न करता ती मातीच्या ढिगाऱ्यावरती, मातीच्या वेदीवरती केली पाहिजे. ती करताना काय करावं की विड्याची पानं घ्यावी. 2 विड्याच्या पानावरती एक सुपारी ठेवावी, 1 रुपयाचं नाणं ठेवावं. हे पान देवघरासमोर ठेवावं, त्याला हळद कुंकू अर्पण करावं आणि हात जोडून प्रार्थना करावी तुमची जी कोणती कुलस्वामिनी असेल, इष्टदेवता असेल तिच्या नावाने की हे जगदंबे माते, एवढी वर्ष आमच्या कुटुंबामध्ये आमच्या पूर्वजांनी तुझा कळस हा धान्याच्या राशीवरती म्हणजेच गव्हावर किंवा तांदळावर बसवला होता, परंतु या वर्षीपासून मी ही माझी चूक सुधरवून घेत आहे आणि तुझा घट मी आता धान्याच्या राशीवरती न बसवता मातीवरती बसवणार आहे. अशा पद्धतीनुसार पानविड्याचा मान देऊन तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून तो घट मातीवरती बसवू शकता. दुसरा एक प्रश्न त्यामध्ये असा विचारण्यात आला होता मला एका व्यक्तीकडून. त्यांनी सांगितलं की गुरुजी, आम्ही 3 बंधू आहोत. म्हणजेच एकाच आई वडिलांचे 3 सख्खे मुलं, परंतु 3ही मुलं वेगवेगळी राहतात, स्वतंत्र घरामध्ये राहतात. आता अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी घटस्थापना वेगवेगळी करत नाही. तर जो मोठा बंधू आहे म्हणजे जो सर्वात थोरला बंधू आहे, थोरल्या बंधूच्या घरामध्येच घटस्थापना केली जाते. त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की जे पितळी मूर्त्या असतील, सोन्या चांदीचे टाक असतील, हे सर्व फक्त मोठ्या बंधूच्याच घरामध्ये आहे. त्यामुळे आम्ही घटस्थापना न करता फक्त त्या घटाचं जाऊन दर्शन घेतो. तर हे योग्य आहे की अयोग्य आहे? बघा, आपलं धर्मशास्त्र सांगतं की चुलीचा धूर जर वेगळा निघत असेल तर अशा प्रत्येक चुलीपाशी वेगळी घटस्थापना झाली पाहिजे. घटस्थापना काय, सर्व धार्मिक विधी, पूजाविधी, कर्मकांड स्वतंत्र झाले पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ज्या पद्धतीनुसार आपल्याला दररोज भूक लागते, आपल्याला दररोज लघवी आणि संडासचा एक व्याप असतो, ज्याच्यामध्ये ते जरी कर्म आपण अशुभ मानलं तरी आपल्याला लघवी संडासला जावंच लागतं. मग भूक आहे, त्या ठिकाणी मलमूत्र त्याग आहे, त्या ठिकाणी निद्रा म्हणजेच झोप आहे, मैथून म्हणजे शारीरिक संबंध आहे. तर या जशा मनुष्याच्या काही अंतर्गत मूलभूत गरजा आहे तशाच प्रत्येक घरामध्ये धार्मिक विधी पार पाडण्याच्या सुद्धा धार्मिक गरजा असतात. आपण असं नाकारू शकत नाही. बरं ठीक आहे,
एका कुटुंबातील 3 बंधू आहे, तीनही वेगवेगळे राहतात. मग आपण असं म्हणतो का, की बुवा आमच्या मोठ्या बंधूने जेवण केलं, आम्हाला करायची गरज नाही. आमच्या मोठ्या बंधूने स्नान केलं, आम्ही अंघोळ करणार नाही. आमच्या मोठ्या बंधूने झोप घेतली, आम्ही रात्रभर जागीच राहणार. त्यांनी जे जे केलं ते आपल्याला सुद्धा करावं लागतं. कारण आपलं शरीर वेगळं आहे, बंधूचं शरीर वेगळं आहे. त्याच पद्धतीनुसार चुलीचा धूर जर वेगळा निघत असेल, तर अगदी गणपती स्थापना असेल, गौराई पूजन असेल, महालक्ष्मी पूजन असेल, त्यासोबतच नवरात्रीची घटस्थापना असेल, या विधी वेगवेगळ्या स्वतंत्र झाल्याचं पाहिजे, त्या गरजेच्या आहे. आता राहिला विषय की पितळेचे देव किंवा तुमच्या घरातील टाक तुमच्या आई-वडिलांनी मोठ्या बंधूकडे देऊन टाकले. मग तुम्ही त्या बदल्यामध्ये नवीन पितळेचे टाक किंवा नवीन मूर्त्या आणू शकता, त्यांची पूजा करू शकता. जर तुम्हाला त्या आणायच्या नसतील तर तुमच्या घरामध्ये साधा देवाचा एखादा तरी फोटो असेलच की नाही, कुठल्याही देवाचा असो, राम असो, मारुती असो, कृष्ण असो, त्या ठिकाणी देवीचा असो, लक्ष्मी, सावित्री, पार्वती, सरस्वती, कुठल्याही देवी देवतेचा, हिंदू देवी देवतेचा फोटो असेल, तो फोटो तुम्ही देवघरापाशी मांडा आणि किंवा देवघर नसेल तर भिंतीला लावा, त्याच्या खाली तुम्ही घटस्थापना करा. परंतु घर विभक्त, ताट विभक्त, चूल विभक्त, त्या ठिकाणचं रॅशन पाणी, किराणा विभक्त, तर तुमचा घटस्थापना सुद्धा विभक्त पद्धतीने झाली पाहिजे. पुढचा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे, जो प्रश्न मला थोडासा बालिश वाटला, पण तरी सुद्धा मी तो या ठिकाणी घेतो. तो असा, ते म्हटले की गुरुजी घरामध्ये घटस्थापना नेमकी कोणत्या स्थानी करावी ते सांगा. तर मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये जो 50 मिनिटांचा व्हिडिओ आहे त्यामध्येच सांगितलेलं आहे की घटस्थापना आपापल्या देव्हाऱ्याच्या जवळच व्हायला पाहिजे. तरी सुद्धा त्यांनी मला पुन्हा हा प्रश्न विचारला कमेंटद्वारे, तर मी सांगू इच्छितो. बघा, घटस्थापना ही तुमच्या घरातील देव्हाऱ्याजवळ व्हायला पाहिजे. आता त्याच्यामध्ये आणखीन जर कोणी उपप्रश्न निर्माण करत असेल की आमच्या घरामध्ये देव्हाराच नाही, तर मी सांगितलं आहे देव्हारा स्थापन करा. त्यातलाही पुढचा प्रश्न, तुम्हाला देव्हाराही स्थापन करायचा नसेल तर तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी कुठेही देवीचा, देवताचा, संताचा फोटो लावलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करा. आता साहजिकच असं कुठलंही घर राहणार नाही की ज्या घरामध्ये देवघरच नाही. बरं, नसेल, देवाचा फोटो तरी असतोच असतो, साधं गणपतीचं कॅलेंडर तरी लावलेलं असतं आणि अक्षरशः जर तुमच्या घरामध्ये ते सुद्धा नसेल, याचाच अर्थ की तुम्ही हिंदू धर्माचं पालन करत नसून तुम्ही कुठेतरी कट्टर पद्धतीने इतर पंथाचं किंवा धर्माचं पालन करीत आहात. ठीक आहे, जर तुमच्या घरामध्ये देवाचा फोटोही नसेल, संताचा फोटोही नसेल, देवघरच नसेल, एखादी मूर्ती सुद्धा नसेल, तुम्ही कुठल्या तरी वेगळ्याच पंथाला फॉलो करत आहात, मग अशा वेळेला तुमच्या घरामध्ये जी जागा सर्वाधिक तुम्हाला पवित्र वाटते, ज्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मांस, मदिरा इत्यादी गोष्टींचा स्पर्श होत नाही, अशी पवित्र जागा पाहून त्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करू शकता. पुढचा एक उपप्रश्न मला विचारण्यात आला की गुरुजी आमचं देवघर छोट्याशा देवळीमध्ये आहे, घराच्या एका कोनाड्यामध्ये आहे, तर मग आम्ही घटस्थापना कशी करावी? तर बघा, तुमचं देवघर एखाद्या भिंतीच्या कोनाड्यामध्ये असेल, एखाद्या देवळीमध्ये असेल, तर थेट त्या देवळीच्या खालची जागा तुम्ही साफ करा आणि त्या ठिकाणी तुम्ही घटस्थापना करा. एखादा खिळा ठोका आणि त्या खिळ्यावरून बाकीच्या त्या नवरात्रीच्या घटावरती तुम्ही दररोजच्या 9 दिवसांच्या 9 माळा सोडू शकता. पुढचा एक प्रश्न मला असा विचारण्यात आलेला आहे की नवरात्रीच्या काळामध्ये जे आहे तर ते अष्टमीच्या होमाचं विधान कसं करावं? बघा, अष्टमीच्या होमासाठी तुम्ही एखाद्या तज्ज्ञ पुरोहिताला, गुरुजीला किंवा ब्राह्मणाला बोलावू शकता, त्यांच्या हाताने होम हवन विधान करून घेऊ शकता. परंतु पुरोहितांची संख्या मोजकी असते आणि भरपूर प्रमाणामध्ये दुर्गा मंडळामध्ये किंवा ज्या ठिकाणी सार्वजनिक दुर्गोत्सव साजरा केला जातो अशा ठिकाणी त्यांना सुपाऱ्या आल्यामुळे ते बऱ्याच वेळेला घरगुती ठिकाणी येत नाहीत किंवा येण्यासाठी मग ते तब्बल 5 ते 10,000 रुपये एवढी दांडगी दक्षिणा मागतात. सर्वसामान्य भक्तांना ते परवडत नाही. अशा वेळेला आपण होम कसा करावा थोडक्यामध्ये सांगतो. जमिनीवरती ज्या ठिकाणी तुम्हाला होम करायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही जमीन शेणाने सारवून घ्यावी. हा होम तुम्ही तुमच्या नवरात्रीच्या घटाच्या जवळही करू शकता, तुम्ही एखादं मंदिर बांधलं असेल त्या मंदिराच्या बाहेरही करू शकता किंवा सरळ तुम्ही सार्वजनिक देवीसमोर करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा करू शकता. जमीन गाईच्या शेणाने सारवून त्यावरती तुम्ही
होमकुंड तयार करायचं आहे. हे होमकुंड प्रामुख्याने 3 पायऱ्यांचं असलं पाहिजे. या 3 पायऱ्या म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशा स्वरूपाच्या असतात. सर्वात खालची जी पायरी आहे तिला तुम्ही त्या ठिकाणी काळा रंग द्यायचा आहे. जी मधली पायरी असते तिला सफेद म्हणजे श्वेत पांढरा रंग द्यायचा आहे. सर्वात वरच्या पायरीला तुम्ही काळा रंग द्यायचा आहे. म्हणजे हे त्रिगुणाचं प्रतीक मानण्यात येतं. आता अशा पद्धतीनुसार तुम्ही होम ठेवू शकता. जर तुमच्याकडे अशी परिस्थिती नसेल की तुम्ही विटांचा किंवा मातीचा होम तयार करावा, तर अशा वेळेला स्टेनलेस स्टील पासून बनलेले पत्र्याचे होम सुद्धा विकत मिळतात किंवा ते भाड्याने सुद्धा मिळतात. तुम्ही पत्र्याचा होमही आणू शकता, तो तुम्ही ठेवू शकता. त्यानंतर तुम्ही त्या होमामध्ये समिधा टाकावा. समिधा म्हणजे काय, तर पवित्र झाडांचे कुठलेही सुकलेली लाकडं टाकावी, ज्यामध्ये उंबर आहे, ज्यामध्ये पिंपळ आहे, ज्यामध्ये इतर काही पवित्र वनस्पती असतील ह्या टाकू शकता. त्यासोबतच समिधा वनस्पती मिळते, ती सुद्धा तुम्ही विकत आणू शकता. आणि नवग्रहांच्या 9 काड्या विकत मिळतात, त्या नवग्रहांच्या 9 काड्या विकत आणाव्या. या नवग्रहाच्या 9 काड्याला नवग्रह समिधाचा पुडा असं म्हटलं जातं, जो 30-35 रुपये काहीतरी किमतीचा असतो, ज्यामध्ये प्रत्येक ग्रहाची एक काडी असते. या काड्या तुम्ही त्या होमामध्ये लावू शकता आणि अशा पद्धतीनुसार तुम्ही तो होम प्रज्वलित करायचा आहे. आता खरी पद्धत अशी असते की होम हा काडीने पेटवण्यापेक्षा तो नैसर्गिकरित्या पेटणं याला शास्त्राधार अधिक मानण्यात आलेला आहे. परंतु यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये तुमच्याजवळ मंत्रशक्ती असावी लागते. हल्लीच्या कलियुगामध्ये अशी मंत्रशक्ती फार लाखामध्ये एखाद्या व्यक्तीकडेच असते. त्यामुळे मंत्रशक्तीने होम प्रज्वलित होईल की न होईल हे सांगता येत नाही. तुम्ही रासायनिक पद्धतीनुसार सुद्धा त्या ठिकाणी होम पेटवू शकता. रासायनिक पद्धतीनुसार होम पेटवण्याची पद्धत म्हणजे पोटॅशियम परमॅग्नेट आणि त्यावरती इतर काही रासायनिक पदार्थ टाकून सुद्धा तो होम पेटवला जातो. आणि कुठलीच पद्धत नसेल तर तुम्ही साधा आपला कापूर टाकून कापराने माचीसने तो होम पेटवू शकता. होम पेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही शिजवलेला भात, जो अर्धवट मीठ टाकून शिजवलेला पाहिजे, म्हणजे सॉरी, मीठ न टाकता शिजवलेला पाहिजे. अर्धवट मीठ शब्द मी या ठिकाणी चुकून बोलून गेलो. अळणी भात, अजिबात मीठ न टाकता शिजवलेला पांढरा भात, हा तुम्ही वापरू शकता किंवा त्याऐवजी शुद्ध सुवासिक तांदूळ कच्चे सुद्धा वापरू शकता. तर ह्या तांदूळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी काळे तीळ असेल, जव असेल, साळीच्या लाह्या असतील इत्यादी पदार्थ कालवायचे आहे. आणि त्या ठिकाणी ओम अंबिकाये नमः स्वाहा, ओम अंबिकाये नमः स्वाहा अशा मंत्राच्या 108 आहुत्या देऊ शकता. किंवा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमः स्वाहा किंवा ओम नमो देवे महादेवे शिवाय सततम नमः, नमः प्रकृती भद्रायै नियतः प्रणिता स्मताम नमः स्वाहा या मंत्राने सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आहुत्या देऊ शकता. आता आहुत्या देत असताना समोरासमोर 2 जोड्या बसवाव्या. एका जोडीने त्या ठिकाणी समिध्याची आहुती द्यावी स्वाहा म्हटल्याच्या नंतर, आणि दुसऱ्या जोडीने त्या ठिकाणी तुपाची आहुती द्यावी. हे तूप गाईचं असावं. अशा पद्धतीनुसार तुम्ही होम हवन करू शकता. परंतु होम हवनामध्ये नर्वार्ण मंत्राचा उच्चारण मात्र ज्यांनी शाक्त पंथाची विधिवत दीक्षा घेतलेली आहे, गुरुमुखातून नर्वार्ण मंत्र सिद्ध करून घेतलेला आहे, अशांनीच नर्वार्ण मंत्राच्या आहुत्या द्याव्या. इतर भक्तांनी मात्र त्या आहुत्या देऊ नये. साधा मंत्र म्हणूनच आहुत्या दिलेल्या योग्य असतात. अशा पद्धतीनुसार तुम्ही साध्या पद्धतीने होम हवन करू शकता. सर्वात शेवटी होमाला ओटी अर्पण करायची आहे. त्यानंतर नैवेद्य अर्पण करायचा आहे. श्रीफळ म्हणजे नारळ अर्पण करायचा आहे आणि त्याचं मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने साध्या भोळ्या भावामध्ये केलेला हवन होम सुद्धा जगदंबेला पावन असतो. त्यानंतरचा एक प्रश्न आहे की काही कुटुंबांमध्ये नवरात्रीमध्ये मांसाहार करण्याची प्रथा आहेच आहे. जर तिला विरोध केला तर बाकीचे कुटुंबीय त्याला ऐकत नाहीत किंवा एका व्यक्तीच्या विरुद्ध अख्खं घर उभं राहतं. ते मटण आणतातच आणि मटण शिजवतातच. तर मी सांगितलं, जर मग ते मांस आणत असतील, शिजवतच असतील, तर एवढं तरी करा की तो शिजवलेल्या मांसाचा नैवेद्य थेट घटासमोर किंवा देवघरावरती न दाखवता घराच्या बाहेर 2-3 दगड मांडून त्या दगडांना दाखवावा, जेणेकरून जगदंबेचं पावित्र्य भंग होणार नाही. यानंतरचा विषय येतो नवरात्रीचा उपवास नेमका कधी सोडावा. तर ज्या भक्तांना जगदंबेचा नवरात्रीचा उपवास असेल अशांनी तो नवमीच्या दिवशी सोडावा, अष्टमीच्या दिवशी सोडू नये. जरी अष्टमीच्या दिवशी होम हवन झालं, जगदंबेला नैवेद्य दिला, तरी नवमीच्या दिवशी संध्याकाळीच तो उपवास सोडावा, जेणेकरून नवरात्राचे 9 दिवस पूर्ण होतात.
पुढचा प्रश्न आहे की अष्टमीच्या दिवशी जर आपण हवन केलं आणि अष्टमीच्या दिवशीच काही जणांच्या घरी कलश हलवतात, मग नवरात्रीच्या 9 माळा नेमक्या भरतील कशा? तर बघा, अष्टमीच्या दिवशीच हवन करणे योग्य आहे, परंतु घट हलवणे योग्य नाही, तो नवमीला हलवला पाहिजे. ज्यांच्या घरी अष्टमीलाच होम हवन करून घट हलवत असतील अशांनी अष्टमीच्याच दिवशी मग 2 माळा घटाला घालाव्या, परंतु पहिल्या माळेपासून ते शेवटच्या दिवसापर्यंत 9 माळा पूर्ण भरलेल्या पाहिजे. मग तुम्ही एका दिवशी 2 घाला, 3 घाला, परंतु आकडा 9 माळांचा पूर्ण करावा. त्यानंतरचा एक प्रश्न आहे, एका महिलेने मला विचारला की महिलांनी संस्कृत सप्तशतीचं पाठांतर करू नये किंवा पारायण करू नये असं आंधळे गुरुजी म्हणतात, यामागे कारण काय आहे? बघा, महिलांनी संस्कृत सप्तशती वाचू नये हे अगदी खरं आहे आणि हे मी नाही, हे धर्मशास्त्र सुद्धा सांगतं. त्याचं कारण असं आहे सप्तशतीचे जे मंत्र असतात त्यामध्ये प्रचंड प्रकारची शक्ती असते. ज्या वेळेला समोरचा पारायण करता व्यक्ती किंवा महिला याचं उच्चारण करते त्यावेळेला तिच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा सहन करणं पुरुषांना शक्य असतं, महिलांना शक्य नसतं. याचं कारण असं की पुरुष ज्या वेळेला लघवी करतात त्यावेळेला पुरुषांचं जननेंद्रिय म्हणजेच पुरुषांचं लिंग हे शरीराच्या बाहेरच्या भागाला असतं, त्यामुळे लघवीच्या मार्गाने त्यांच्या शरीरातील अतिरिक्त ऊर्जा आणि अतिरिक्त शक्ती निघून जात असते. परंतु महिलांची जी योनी असते ही शरीराच्या अंतर्गत भागामध्ये असते, ती बाह्य भागामध्ये नसते, त्यामुळे महिलांना त्या ठिकाणी ऊर्जा उत्सर्ग बाहेर करता येत नाही आणि अशामुळे महिलांना उन्हाळीचा त्रास होणे, पोट दुखणे, पोट फुगणे, शरीरामध्ये दाहकता जाणवणे, उष्णता जाणवणे, चिडचिड होणे आणि एवढंच काय तर अधिक प्रमाणामध्ये जर ऊर्जा निर्माण झाली तर वंध्यत्व सुद्धा येऊ शकतं. म्हणजेच काय तर त्यांच्या गर्भपिशवीवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. याच कारणामुळे उग्र दैवतांची उपासना ही महिलांना वर्जित सांगितलेली आहे. अशी उग्र दैवत कोणकोणते? ज्यामध्ये आपला मारुती आहे, ज्यामध्ये शनी महाराज आहे आणि जगदंबेच्या भैरवाचं स्वरूप सुद्धा काही प्रमाणामध्ये आहे आणि सप्तशतीचे संस्कृत मंत्रांमध्ये भयंकर ऊर्जा असल्यामुळे महिलांना ते मंत्र वर्जित आहे. परंतु जी महिला 12 वर्षाच्या आतील असेल किंवा 12 म्हणण्यापेक्षा असं समजूया, ज्या महिलेला ऋतुप्राप्ती झाली नसेल, तिला मासिक पाळी सुरू झाली नसेल, अशी कुमारिका वाचू शकते. आणि ज्या महिलेला रजोनिवृत्ती झालेली आहे म्हणजे वृद्ध महिलेला जर मासिक पाळी येणं बंद झाली असेल किंवा गर्भपिशवी काढलेली असेल, अशा महिला सुद्धा संस्कृत सप्तशती वाचू शकतात, परंतु अशा महिला फार मोजक्या असतात. त्यामुळे महिलांनी संस्कृत सप्तशती न वाचता त्या ठिकाणी प्राकृत सप्तशती वाचणं किंवा मराठीतील सप्तशती वाचणं हे अधिक योग्य असतं. तर अशा पद्धतीनुसार बहुतेक सर्वच प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी घेतलेली आहे असं मला वाटतं. तर अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एक शेवटचा प्रश्न सांगून जातो. तो प्रश्न असा की ज्यांना 9 दिवस उपवास झेपत नाही अशा भक्तांनी नेमकं काय करावं? दुसरा विषय, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीला कुठला नैवेद्य दाखवावा? यांची उत्तरं देतो. पहिला विषय की उपवासकर्त्याला 9 दिवस उपवास शक्य नसेल तर त्याने पहिल्या माळेला आणि होमाच्या दिवशी म्हणजे अष्टमीला किंवा नवमीला 2 दिवस उपवास करावा. तर माझ्या मते की पहिली माळ म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा आणि नवमी ह्या 2 दिवशी जर उपवास केला तर ते शुभकारक ठरेल. दुसरा विषय म्हणजे नवरात्रीच्या जे आपलं काळ आहे याच्यामध्ये देवाला नैवेद्य काय दाखवावा? तर घरामध्ये जे अन्न शिजतं अशा सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवावा. त्याचं कारण असं, 3.5 शक्तिपीठं असतील, ज्यामध्ये तुळजापूर, माहूर, वणी, सप्तशृंगी गड आणि कोल्हापूर महालक्ष्मी इत्यादी सर्व प्रसिद्ध शक्तिपीठांना नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये दिवसातून 2 वेळेला पुरणपोळीचा महानैवेद्यच देवीला दाखवण्यात येतो. परंतु आपण काही भ्रामक समजुती स्वतःच्या करून घेतलेल्या आहे. या भ्रामक समजुती कुठल्या? देवीला 9 दिवस अजिबात पाणी देऊ नये, देवीच्या मूर्त्यांना स्नान घालू नये, देवीच्या घटाला त्या ठिकाणी पाणी शिंपडू नये आणि देवीला अन्नाचा नैवेद्य दाखवू नये. त्याचं कारण सांगतात की म्हणे देवीला उपवास असतो. ही अतिशय चुकीची समजूत आहे. कुठलीही देवी असो, कुठलाही देव असो, यांना कधीच उपवास नसतो. उपवास हा त्यांच्या नावाने आपण मनुष्य भक्त म्हणून धरत असतो. त्यामुळे देवी देवतांना बळजबरीनेच उपवास करायला भाग पाडू नये, त्यांना सुग्रास अन्नाचा नैवेद्य दाखवावा. परंतु असं होऊन जातं ना की आपण स्वार्थी असतो
आपण देवाला नैवेद्य दाखवतो तो फक्त देवापुरताच करण्याचं आपल्या जीवावर येतं. त्यामुळे आपण जो स्वतः साबुदाणा केला आहे उपवासाचा, किंवा वरईचा भात म्हणजेच भगर केली आहे, किंवा इतर जे काही फराळाचे पदार्थ आपण बनवले असतील ते स्वतः खाण्याच्या आधी देवीच्या घटाला आणि देवीला दाखवतो. यामध्ये सुद्धा चुकीचं नाही. आपण जे खातो ते आपल्या इष्ट देवतेला दाखवलं पाहिजे. परंतु त्याचा अर्थ असा नाही की देवीला उपवास असतो. तुम्हाला अक्षरशः सांगतो, तुळजापूर देवीच्या तुम्ही वेबसाईटवरती जाऊन बघा, किंवा तुळजापूर भवानीचे जे काही कदम पुजारी आहेत त्यांचे प्रसिद्धी पत्रक बघा. जस्ट त्यांचे 2 दिवसापूर्वी प्रसिद्धी पत्रक मी वाचले, ज्यामध्ये दिलेलं आहे देवीचा नैवेद्य, भोगी पूजा, सवासनं जेवण यांची विशिष्ट त्यांनी फी सांगितलेली आहे, दक्षिणा सांगितली आहे, आणि त्याखाली लिहिलेलं आहे जगदंबेला दररोज पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्याचे काहीतरी 1100 की 1200 रुपये काहीतरी त्यांनी फी ठेवलेली आहे. मला आठवत नाहीये नक्की किती आहे, त्यापेक्षा जास्तही असू शकेल. मला या ठिकाणी फक्त एवढंच सांगायचं आहे, जगदंबेला उपवास नसतो. पुढचा एक प्रश्न मला या ठिकाणी सांगावासा वाटतो की नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये परडी हलवू नये अशी एक भ्रामक संकल्पना आहे. अनेक ठिकाणी महिला म्हणतात की नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण देवीच्या घटाजवळ परडी ठेवली पाहिजे, 9 दिवस ती परडी हललीच नाही पाहिजे. हिला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही. उलट मी तुम्हाला सांगतो, बीड जिल्हा असेल, त्या ठिकाणी संभाजीनगर असेल, आमचा या ठिकाणी विदर्भ म्हणजे ज्यामध्ये बुलढाणा असेल, वाशिम असेल इत्यादी भागांमध्ये 9 दिवसाचे 9 दिवस सुद्धा भक्तगण हातामध्ये परडी घेऊन जोगवा मागतात. आता जोगवा मागत असताना त्या जोगव्यामध्ये काय घ्यावं? काही जण म्हणतात की नवरात्रीच्या दिवसामध्ये देवीला उपवास असतो, त्यामुळे परडीमध्ये साबुदाणा, भगर, शेंगदाणे असेच पदार्थ घ्यावे, मीठ पीठ घेऊ नये. बघा, भगर, साबुदाणा, शेंगदाणे या अतिशय महागड्या फराळी वस्तू आहे. यांचा भाव सुद्धा दुप्पट असतो. त्यामुळे अशा महागड्या वस्तूत परडीमध्ये वाढण्याचा आग्रह त्या ठिकाणी जोगवा घेणाऱ्या व्यक्तीने सुद्धा करू नये. त्याचं कारण असं आहे, समोरची व्यक्ती मनाने जे वाढेल तो जोगवा आहे. एखाद्या व्यक्तीने मूठभर पीठ जरी वाढलं किंवा थोडंसं मीठ जरी वाढलं तरी सुद्धा तो जोगवा पावन असतो. आपण म्हणतो, मिठा पिठांचा जोगवा आना बायानो सत्वरी, मला बाई जायचं ग तुळजापूरच्या दरबारी. याचा अर्थ काय? जगदंबेला मिठा पिठाच्याच जोगव्याचा मान आहे. त्यामुळे आपण मीठ पीठ, तेल, डाळ, तांदूळ, मिरची इत्यादी जोगवाच घेतला पाहिजे. साबुदाणाच मागण्याचा हट्ट करू नये. दुसरा विषय, नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये परडी हलवायला चालते. पुन्हा एकदा सांगतो, त्याचं कारण असं आहे की परडी हे भिक्षापात्र आहे, चलस्वरूप आहे. ते चलस्वरूप असल्यामुळे ते आपण फिरवू शकतो. देवीची मूर्ती अचल असते, त्यामुळे तिला फिरवता येत नाही. आणि तुम्हाला सांगतो, नवरात्रीमध्ये अनेक प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक महिला परडी घेऊन घटी बसतात. घटी बसणं म्हणजे काय? तर नवरात्रीचे 9 दिवस त्या देवीच्या मंदिरामध्ये परडी घेऊन बसणं. आता अशा महिला कुठे कुठे बसतात? छोट्या मोठ्या गावातील मंदिरांमध्ये बसतात, परंतु या ठिकाणी मी तुळजापूरचं उदाहरण देतो. तुळजापूर आणि येरमाळ्याच्या मंदिरामध्ये सुद्धा बसतात. आता तुळजापूरच्या मंदिरामध्ये ज्या महिला घटी बसतात त्यांना 9 दिवस परडी घेऊन तो मंदिराचा परिसर सोडायचा नसतो. परंतु प्रचंड गर्दीमुळे त्या ठिकाणी असणाऱ्या सुरक्षा सेवकांकडून, पुजाऱ्यांकडून किंवा इतर काही जे प्रशासन आहे तिथलचं मंदिर प्रशासन यांच्याकडून त्या महिलांची जागा वेळोवेळी बदलण्यामध्ये येते. कारण त्या ठिकाणी गर्दीचा अंदाज घेऊन त्यांना जागेचं नियोजन करायचं असतं. मग जर एखाद्या महिलेने हट्ट पकडला की 9 दिवस मी ह्या जागेवरून उठणारच नाही, परडी हलवणारच नाही, तर ते शक्य नसतं. तिला जागा बदलावीच लागते. त्यामुळे 9 दिवस परडी हलवू नये याला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही. पुढचा विषय म्हणजे नवरात्रीच्या दिवसांमध्ये जी 6वी माळ असते, ह्या 6व्या माळेचं वेगळं असं वर्णन आहे. असं म्हणतात, षष्टीला तुझं कवड्या अर्पून गोंधळ घाली ती, असं एका सुंदर गीतामध्ये वर्णन आहे. याचा अर्थ काय? षष्टीला म्हणजे 6व्या माळेला कवड्या अर्पून म्हणजे गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घालून, गोंधळ घाली ती म्हणजे जगदंबेचा गोंधळ घालावा, म्हणजेच काय तर जोगवा मागावा, हातामध्ये परडी घेऊन त्या ठिकाणी भिक्षा मागावी. मग जर 6व्या माळेला जोगव्या मागण्याचा जर धर्मशास्त्राचा आदेश असेल, मग जे लोक म्हणतात 9 दिवस परडी हलवूच नये, याला कुठलाही धर्मशास्त्रीय आधार नाही. तुम्ही जोगवा मागू शकता. जर तुमच्या खानदानीची पद्धत असेल, तुम्हाला परडी हलवायचीच नसेल 9 दिवस, तर त्याला हरकत नाही. परंतु जे जोगवा मागतात त्यांच्यावर टीका सुद्धा करू नये.
तर अशा पद्धतीनुसार ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि लोभ असावा निरनिराळ्या माहितींसाठी जगदंबा देवी संस्थान ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा. सर्वांचं कल्याण असो. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.